गणपती बाप्पा मोरया. हाय फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत मालवणला आणि मालवणला आपण फिरायला जातो आहे. म्हणून जाताना आपण साईड बाय साईड जमलं तर आपण स्पॉट भेटले तर आपण फिशिंग करणार आहोत आणि मालवणला पण नक्कीच फिशिंग करणार आहोत. तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच इंटरेस्टिंग वाटेल, नक्कीच आवडेल. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स गो. तर मित्रांनो, आता सगळे रेडी झालेले आहेत, आपली गाडी पण जागेवर आले आणि एवढे आपण मेंबर्स आहोत सगळे. जर्नीमध्ये खूपच मजा येणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर आता आपण नारळ देणार आहोत गाडीला. जर्नी चांगली होण्यासाठी, जर्नी नक्कीच सक्सेसफुल होऊन दे. हा फाईट आहे एका फटक्यात, कवचच बाहेर आलं. नक्कीच अक्षय लास्ट आता मी जातोय. मित्रांनो, आपण फायनली आलो आहोत गाडीमध्ये. पुढे हे नाही एवढे पाण्याची बॉटल आणि मस्त आहे की सगळे शिफ्ट होतात येते अजून मागे. मित्रांनो, आपल्या आता जर्नी आपण सुरू केले. गणपती बाप्पा मोरया. आता फायनली आपण निघालो आहोत मालवणला. वेटू मालवण. मित्रांनो, आता आपण जाता वाटत आपल्याला झरीविनायकचं देऊळ भेटतं. गणपतीचं झरीविनायकचं देऊळ आहे तो भाटे बीचमध्ये. तर आपल्याला लागले आणि आपण तिकडे पाय पडून जातो. गणपती मित्रांनो, आपल्या तिथे देवळात आपण आलो होतो आणि पाया पडून झालं आपलं. आपण परत जातो. आता आपली जर्नी आपण कंटिन्यू करतोय. तर मित्रांनो, मस्त टाळ्या वेळ वाजवायला लागले. तर मित्रांनो, आता आपण त्या आडिवऱ्यामध्ये थांबलेलो आहोत. आडिवरे हे गाव आहे आपलं पूर्णगड तशेच्या पुढे आणि आपण इथं आता नाश्ता करायला थांबलो. आपण आता नाश्ता करणार आहोत. लेट्स गो. तर मित्रांनो, आडिवऱ्यामध्ये हे सुप्रसिद्ध महाकालीचं देवस्थान आहे, महाकाली देवी. जर तुम्ही रत्नागिरीतून मालवण किंवा गोवा साईडला जर कोस्टल हायवेने जात असाल तर नक्कीच आडिवऱ्यामध्ये हे देवस्थानला भेट द्या. आपण इथे आता नाश्ता करणार आहोत थोडा आणि परत आपली जर्नी सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, आता फायनली आपला नाश्ता करून झालेला आहे आणि आपण परत चाललो आहोत मालवणला. आपण परत आपली जर्नी कंटिन्यू करतोय. तर आपली गाडी इथे समोर पार्क केलेली आहे. आपले ड्रायव्हर आहेत ते जरा मॉन्स्टर घेत आहेत, जरा रिफ्रेश होत आहेत. परत 100 लावायचं ना, कुठे गेला तो बघू. जाणव बघू कसं लागतं. आपण गाडीजवळ आलेलो आहोत आणि परत आपण सगळे बसायचंय मस्त की. चला लेट्स गो. मित्रांनो, आता आपण आलो जैतापूरच्या पुलावर. बघा तिथे खाली फिशिंग स्पॉट चांगले आहेत खूपच. जर आलात तर ट्राय करा. तर आपण जैतापूरच्या पुलावर आहोत आणि अजून आपल्याला खूप अजून थोडं पुढे जायचं आहे. अजून जर्नी राहिले आपल्या. लेट्स गो. तर मित्रांनो, आता फायनली आपण आलो आहोत कुणकेश्वर बीचला आणि आता आपण इथे कुणकेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत. कुणकेश्वर मंदिरामध्ये आपण दर्शन घेणार आहोत. बघा, हा आहे कुणकेश्वर बीच.
रस्ता खराब असल्यामुळे थोडा उशीर झाला आहे. रस्त्याचं काम चालू होतं, मधला एक आम्हाला ब्रिज भेटला नाही आहे, म्हणून आम्हाला थोडं गोल फिरून यायला लागलं आहे. मित्रांनो, आता आपण थांबलो तिथे एका स्पॉटला. इथं आपलं मस्त स्पॉट भेटले. आपण इथं जरा फोटो काढू. आणि तिकडे आपण बघू शकतो तिकडे विंडमिल्स आहेत. हे आपले अथर्व डोमणे, आपले ड्रायव्हर. तर मित्रांनो, आता स्पॉट खूपच चांगला आहे. आता इथं आम्ही फोटो काढणार आहोत आणि थोडे फोटो काढून झाल्यावर आपण जाणार आहोत कुणकेश्वर देवळाच्या इथे मंदिराच्या इथे दर्शन घ्यायला. तुम्ही बघू शकतात समोर विंडमिल आहेत मस्तपैकी, पूर्ण समुद्र. तर मित्रांनो, आता आपले फायनली फोटोज काढून झालेले आहेत आणि आता परत चाललो आपण आपल्या रूटला, जर्नीला. आता जाताना कुणकेश्वर मंदिर आपण करू, तेव्हा नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये कुणकेश्वर मंदिर हे तुम्हाला दिसेलच. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कुणकेश्वर मंदिराच्या इथे, जे आपल्याला आता इथे लागतं. देवगडच्या इथे कुणकेश्वर मंदिर आहे मालवणला जाताना. तर आपण देवळात आलो आहोत. देऊळ तुम्ही बघू शकतात, खूपच सुंदर देऊळ आहे. तर मित्रांनो, आता इथे आपण कुणकेश्वर मंदिरामध्ये आपलं दर्शन करून आपण आता पुढे वाटचालीला जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि हे आहे पूर्ण मंदिराचं परिसर. खूपच मोठं मंदिर आहे आणि बरोबर मंदिराच्या बाजूला हा समुद्र. तर आपण पुढे जाऊया. बाकी सगळे पुढे गेलेले आहेत आणि आपण इथून जाऊ. चला. तर मित्रांनो, कुणकेश्वरी मंदिर आहे ते देवगडमध्ये येतं आणि आपल्या मालवणला जाण्याच्या रस्त्यावरच लागतं. तुम्ही आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या, दर्शन नक्की घेऊन जावा. श्री शंकराचं मंदिर आहे. खूपच सुंदर परिसर आहे. मंदिराच्या बरोबर साईडने असा मंदिराच्या आपल्या समुद्राच्या किनारी हे मंदिर लागलेलं आहे. तर मित्रांनो, फायनली आपण कुणकेश्वर मंदिराचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि आपण पुढील प्रवासाला निघालो आहोत मालवणसाठी. चला आपण परत गाडीमध्ये जाऊया. तर वाटावट चले वाचले. तर मित्रांनो, तर फायनली आपण आपल्या रिसॉर्टवर आलेलो आहोत. आपले रूम आपण तुम्ही बघू शकतात. हे हेरंबा हॉटेल आहे देवबागला. जर आपण रिसॉर्टवर आलेलो आहोत आणि आता थोड्या वेळानंतर आपण थोडा वेळ काढलेला आहे रूममध्ये आणि सगळं बघितलं, फ्रेश झालो आहोत आणि आता आपण चाललो आहोत जेवायला. बघूया आता आपण जेवायला कुठे जातो आहे. इथं आता तर नेल तिकडे आता आपण जायचं आहे. लेट्स गो. मित्रांनो, हा जो देवबागचा रोड आहे, देवबाग तेच आपलं हे हेरंबा हॉटेल म्हणून आहे. आता आपण परत गाडी आपली काढून चाललो.
तर मित्रांनो आता आपण फायनली आता आलो आहोत इथे मालवणला. मालवणच्या इथे मालवणच्या बीचवर आलेलो आहोत, मालवण मार्केटमध्ये. इथे आपल्याला सिंधुदुर्ग फोर्टवर जायची बोटिंग आणि जाऊ शकतो आपण. आणि इथं आता आपण जेवायला जातोय. तर बघूया तातर आपल्याला कुठे जेवायला नेतोय. आज आपण कुठे जेवायला जायचं आहे? हॉटेल शिरगावकर, एक फेमस हॉटेल आहे का की आता आपण शिरगावकर हॉटेलमध्ये आपण आता जेवायला जाणार आहोत. तर मित्रांनो हा रोड आहे मार्केटचा मेन. तिकडनं इथं आत लेफ्टला पार्किंग होती. आणि हे आपलं समोर शिरगावकर हॉटेल शिरगावकर. आता फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि आता परत आपण चाललो आपल्या रिसॉर्टवर. जेवण खूपच चांगलं होतं. नक्की आलं तर नक्की भेट द्या शिरगावकर हॉटेलला. आणि आता आपण चाललो रूमवर थोडं आराम करणार आणि संध्याकाळी थोडी बघूया फिरायला जाऊ कुठंतरी बीचवर. आणि स्विमिंगचा प्लॅन आहे. बघूया आता कसं टायमिंगवर कसं ॲडजस्ट होतं सगळं. लेट्स गो. मित्रांनो आता परत आपण आलो आहोत रिसॉर्टवर फायनली. आणि ते बघतात इथे माडाची झाडं आहेत आणि झोपाळे. खूपच चांगलं रिसॉर्ट आहे. आणि आपण चालतो थोडं थोडं चेंज करूया, थोडा आराम करूया. आणि नंतर परत आपण जाणार आहोत बीचवर फिरायला. बघूया आपल्याला. बघा तुम्ही ही आपली रूम आहे. आणि इकडनं थोडं पुढे चालत गेलात तर पूर्ण बीचच बीच. तर मित्रांनो हा आहे आपला देवबाग बीच. इथे जाळं टाकलं नाही आहे, एवढ्या जवळ जाळं टाकलं गेलेलं आहे. तर मित्रांनो तो आता आपण आलो आहोत आणि आता आम्ही कबड्डी खेळणार आहोत. मित्रांनो बघा किती जोर लागतो ओढायला आपण.